जय जिजाऊ जय शिवराय बांधवानो. तर आता एक एक करून राजकारणी सुद्धा आपले मराठी आपल्याला साथ द्यायला लागले ती आणि ही ह्या लक्ष्मण हाकेच्या आकाला पटना गेले. म्हणजेच की हे फडणवीस देवेंद्र फडणवीस ह्याला पटना गेले. त्याच्यामुळे ही काही ना काही गनिमी कावा करायला लागलाय आणि लक्ष्मण हाकेच्या तोंडावरून ती वधवायला लागलाय की ह्यांना कुणाचा पाठिंबा आहे कुणाचा नाही. पण जर ही आपल्याला साथ देणाऱ्या ह्या मराठ्यांवर जर ही कोणी बोट उचलून जर बोलत असली तर त्यांची बोट मोडण्याची सुद्धा ताकद आणि मान पिरगळण्याची ताकद आपण ठेवली पाहिजे. जो मराठ्यांच्या ह्या आमदाराला खासदाराला बोलायला पाठिंबा देणाऱ्याला त्यांची गय केली जाणार नाही हे देखील आपण त्यांना ठणकावून सांगितलं पाहिजे. कारण की ह्या राजकारणी पण आपल्या बांधवाचा आपल्याला पाठिंबा पाहिजेच आणि हे असे पण लढावा आपल्यासोबत बांधव असायलाच पाहिजे. त्याच्यामुळे त्यांच्यावर कुणीही बोट उचलता कामा नये. कारण की ज्यावेळेस ह्या दुसऱ्या समाजाला आरक्षण भेटलं, ज्यावेळेस त्यांचे राजकारणी लोक त्यांच्या पाठीशी होती त्यावेळेस आपण कुणालाही काय बोललो नाही. त्याच्यामुळं आपल्याला सुद्धा देखील ह्यांना काय बोलायचा अधिकार नाही. आणि ही लक्ष्मण हाके फक्त पॉकेट घेऊन बोलतंय आणि ह्याचा बोलवता धनी म्हणजे देवेंद्र फडणवीस आहे. ही एक मराठीची वाघीण ठणकावून सांगते. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस तू डाव टाकायचा कमी कर आणि आणखी तुला वारंवार सांगते की जर आमच्या दादाच्या केसाला धक्का तर तुझ्या जीवाला धक्का. जय जिजाऊ जय शिवराय. परत आणखी वारंवार सांगावं असं वाटतंय की वाघाच्या जबड्यात घालून हात मोजितो त्याचे दात ही मर्द मराठ्याची आमची जात ही ह्या देवेंद्र फडणवीसनं लक्षात ठेवावी आणि स्वतःच्या जीवाचं संरक्षण देखील करावं. आता मराठा वादळ हे मुंबईला येणार आणि जिवंतपणे सगळ्याला स्वर्ग बघायला भेटणार. जय जिजाऊ जय शिवराय. एक मराठा कोटी कोटी मराठा.